त्याला प्रथम फलसाठी आमंत्रित केलं. धन्यवाद. धन्यवाद काका म्हात्रे सर. आपण आजच्या दिवसातील अत्यंत महत्त्वपूर्ण मॅच बघतोय. क्वालिफाय राऊंड. या दोन्ही संघातून विजेता संघाला बक्षीसपात्र घोषित केलं जाईल. पहिल्या चेंडूवरती स्वीप मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. टॉपलकावरती धाव मिळेल एक. गेल्या मॅच मध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर या फलंदाजानं चांगली फलंदाजी केली होती. केतन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी मंथन आणि केतन ही जोडी. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वीकारली आहे अजय पवारनं. जय मल्हार अलिबाग संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकली. वन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॉकॉ लाईन वरती अगदी सटीक यॉर्कर. धाववेळ आणखीन एक केवळ सन्मान देण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं. आणि सुरुवातीपासूनच जर आपण पूर्ण विचार केला या सामन्याचा तर या 3 षटकांच्या सामन्यामध्ये 35 धावा जर आल्या तर मात्र या धावा डिपेंड करताना थोडीशी दमछाक होऊ शकते. किंबहुना वाऱ्याच्या वाहणाऱ्या विरोधी वेगाचा सामना करावा लागेल. समोर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनच्या दिशेला. वैभव कांबळेला आपण त्या ठिकाणी बघतोय. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून सुद्धा होतंय. तीन धावा धावफलकावरती बनल्यात. अजय पवारने अत्यंत चांगल्या रीतीनं नियंत्रित गोलंदाजी केले. कोणतीही चूक तो करत नाहीये. किंबहुना गेल्या मॅच मध्ये जे झालं ते विसरून या ठिकाणी चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्कोर लेगच्या दिशेला केलं गेलं. फुलटॉस चेंडू होता आणि 2 चेंडू बाकी असतील. 2 गोचा इशारा पंचांच्या माध्यमातून सुद्धा आलाय. एका बाजूला जय मल्हार अलिबाग तर दुसऱ्या बाजूला शिवबा शिवरे. आतापर्यंत अत्यंत चांगली गोलंदाजी अजय पवारच्या माध्यमातून पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडूवरती सुद्धा आपण बघतोय अलॉंग दी कार्पेट. समोर क्षेत्ररक्षक आहे तैनात. एका धावेला कन्वर्ट करायचं 2 धावांमध्ये. मात्र या 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण केल्यात. 7 धावा आल्यात. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. या षटकामधील केवळ जर विचार केला तर 1 चेंडू बाकी आहे. एका चेंडूवरती धावा किती येतील? यावेळेचा फटका अत्यंत लांब पल्ल्याचा षटकार. शॉट ऑफ द डे. कम ऑन डीजे मास्टर. बिग हिट. तुम्हाला सूचित करतोय कारण यानंतर जर आपल्याला सामना खेळवायचा असेल तर मात्र आपल्याला हा वेळ वाचवावा लागेल. पहिलं षटक मैदानावरती आलं आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र हल्ला चढवला. हल्ल्यामध्ये यशस्वी झाला. पहिलं षटक संपलं. 13 धावा धावफलकावरती आल्यात आणि अजूनही 2 षटकं येणं बाकी. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 षटकांमध्ये धावा किती याव्यात तर मी म्हटलं होतं 35-40 धावा आल्या तरी सुद्धा चांगली टोटल लागली असं मी म्हणेन. कारण संध्याकाळच्या वेळी चेंडू डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या दिशेला ट्रॅव्हल होत नाहीत. जर तुम्हाला खेळायचं असेल तर वाऱ्याच्या दिशेला खेळावं लागेल. विरोधी दिशेला खेळलात तर मात्र या ठिकाणी विकेटचे चान्सेस संभावना फार जास्त प्रमाणावरती आहे. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती धावा आल्यात 13. षटक क्रमांक दुसरा.
ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज थोडासा दूर राहिलाय आणि या ठिकाणी आपण बघतोय वैभव कांबळेला जो वाडिश लॉंगॉनच्या दिशेला स्थित होता क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी आला आणि आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण विस्तारलेलं बघायला मिळतं, कारण 3 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले नव्हता. आणि अशाच गोष्टीमुळे जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकापासून केवळ फटका बाउंड्रीच्या बाहेर गेला तर आणि तरच या ठिकाणी धावा मिळतील. स्लो ओव्हर 1, गतीनं फसवलं, गतीनं चकवलं, चेंज इन पेस करून दाखवलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या चेंडूला हाताळलो सुद्धा गेलाय. जबरदस्त गोलंदाज, कमी वय आहे या गोलंदाजाचं, मात्र परिपक्वतेच्या दिशेनं एक चांगली वाटचाल त्याच्या माध्यमातून राऊंड विकेट. हा फटका पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर्ड. अगदी जर आपण पाहिला तर राक्षसी फटका आहे, सीमारेषा पार षटकार. कम ऑन डीजे. आता मात्र 2 षटकार आपण केतनच्या बॅटमधून बघितलेत. पहिला षटकार तो अजयवरती लगावला होता शेवटच्या चेंडूवरती आणि हा फटका सुद्धा केतनच्या बॅटमधून अशा पद्धतीने येतोय, अगदी स्टँड अँड डिलिव्हर. अगदी जर विचार केला आपण कोणती हालचाल न करता समोर चेंडू जेव्हा पडतो तेव्हा केतनचे बॅटिंग फ्लोज आपण जर विचार केला तर आतापर्यंत सर्वात लांब पल्ल्याचा षटकार आपण पाहिला. चांगला चेंडू होता आणि यावेळेस पंचांचा निर्णय नॉट आउट. ओके, धाबलकावरती धावसंख्या आतापर्यंत लागली आहे 22 धावा. 22 रन स्कोरबुक वरती अर्जित केलेत. अत्यंत चांगलं क्रिकेट दोन्ही बाजूने आपण बघतोय. कोणताही संघ पिछेहाट घ्यायला तयार नाहीये. 22-22. पहिल्या षटकामध्ये 13 धावा होत्या, या षटकामध्ये आतापर्यंत 8 आल्यात. 21 धावा. ओके, क्या बात है. कॅच या ठिकाणी घेतली जाते आणि मृणाल वडसरकरने प्रयत्न केला होता, मात्र पाठीमागे असणारा त्यांचा खेळाडू चांगला वेल जज कॅच म्हणूयात, कारण फंबल झाला होता मृणाल आणि फलंदाज परतेल बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. तर या षटकामधील एक चेंडू बाकी आहे. सार्थक गोलंदाजी करतोय आतापर्यंत, त्याच्या गोलंदाजीवरती एक षटकार जोर आला, मात्र त्याने विकेट सुद्धा प्राप्त केले. मृणाल वडसरकर या संघाचा कर्णधार आणि पूर्णतः या संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव प्रक्षेपित करण्याचं काम करतोय आणि दबावाला झुगारून खेळावं लागेल शिवबा आशुरे संघाला. एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा सुद्धा या ठिकाणी पूर्ण. जर थ्रो अगदी योग्य एंडवरती आला असता तर मात्र या ठिकाणी विकेट गमवावी लागली असती. 2 षटकानंतर स्कोरबुक वरती 23 धावा लागल्यात. एक षटक अजूनही येणं बाकी आहे. मी म्हटलं होतं की अगदी 5:30 वाजल्यानंतर या ठिकाणी अंधार व्हायला सुरुवात होते. चला मित्रांनो, वेळ लावू नका, कारण सामना खेळवायचा आहे आणि याच दृष्टिकोनातून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सूचित करतोय की या इनिंग मधील आणखी एक षटक घेणं बाकी आहे. आणि तुम्ही जितका जास्त लेट कराल प्रतिस्पर्धी संघाचं नुकसान होईल आणि हे आम्हाला होऊ द्यायचं नाही आहे.
गोलंदाजी करण्यासाठी राजू मैदानावरती येतात. षटक क्रमांक 3 त्यांच्या माध्यमातून आहे. जय मल्हार अलिबाग संघाचा आणखीन एक चांगला गोलंदाज. यावेळेस केतनच्या बॅट मधून आणखीन एक चांगला फटका येतोय. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातो लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. षटकार. तो 6 धावा या ठिकाणी अर्जित केला गेला. चांगला फटका होता. यावेळेचा फुल टॉसला फुल टोललाय. डीप बॅकवर्ड स्कोअर लाईन बाउंड लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका ब्लास्ट. सीमारेषा पार. बॅक टू बॅक षटकार. दाबलकावरती आपण बघतो बॅक टू बॅक 2 षटकार मैदानावरती आलेत. राजूवरती आक्रमण केलंय. शॉट ऑफ द लेग फुल टॉस. अशा पद्धतीचे जर तुम्ही चेंडू टाकाल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी मैदानावरती हे चेंडू बाहेरून आणावे लागतील. स्कोरबुक वरती आपण नजर मारली. धावा दापुलकावरती लागल्यात. 35 धावा 35 रन स्कोरबुक वरती अर्जित केल्यात. अंतिम षटक आहे. षटकामधील 4 चेंडू येणं बाकी आहे. राऊंड विकेट पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतोय. स्कोरलेगच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न. एका धावेला 2 धावांमध्ये पुन्हा करायचं कन्वर्ट. आणि या 2 धावा सुद्धा आल्यात. वाईट चेंडू मैदानावरती येतोय. 38 धावा धावफलकावरती लागल्या. 38 ऑन स्कोरबुक फॉर लॉस ऑफ 1 विकेट. अशा पद्धतीने सामना सुरू आहे. या 2 संघांमधून विजेता संघ बक्षीस पात्र ठरणार आहे. फार मोठी लढाई मैदानावरती सुरू आहे. यावेळेचा फुल टॉस पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत जाईल. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. तुम्ही अशा पद्धतीने गोलंदाजी कराल तर मात्र हे चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर जातील. यावेळेचा चांगला चेंडू. अत्यंत चांगला चेंडू मैदानावरती हाताळला गेलाय. धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजेच 44 धावा. मी म्हटलं होतं की 35-40 धावा यायला पाहिजेत आणि अगदी त्याच पद्धतीनं 40 धावांचा आकडा पार केला. 44 धावा मैदानावरती बनवले सुद्धा पाहायला मिळतात. यावेळेस केतनच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. चेंडू जातोय डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये 51 धावा या मैदानावरती करायचे. 18 चेंडू 51. मग मृणाल वर्सोलकर, विराज, त्यानंतर जर आपण त्यांची फलंदाजी पाहिली तर वैभव कांबळे सुद्धा आलाय. वैयक्तिक 44 धावा केतनच्या बॅट मधून आल्यात. गेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं साई आवाज संघाचा सौरभ गव्हाणकर याच्या वैयक्तिक 28 धावा होत्या आणि या सामन्यामध्ये आपण बघतोय केतनच्या फलंदाजीमध्ये त्याने वैयक्तिक 44 धावांवरती नाबाद राहिला आणि चांगलं क्रिकेट त्याने दाखवलं. तीन षटकांमध्ये 51 धावा 51 रन्स टू विन. 50 पूर्ण केल्यात.
51 धावा या ठिकाणी कराव्या लागतील या काळावर्ष क्रीडा मंडळ नावाची ट्रॉफी उचलण्यासाठी. 6वा संघ नाणेफेक करण्यासाठी या. सलामीची जोडी मैदानावरती येते. येणाऱ्या 3 षटकांमध्ये धावा हव्यात 51 रन्स टू विन. जर आपण विचार केला प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज त्यांच्याकडे सुद्धा गोलंदाजाचा फार मोठा भरण आहे. 3 षटकांमध्ये धावा रोखायच्या असतील तर मात्र मृणाल वळसोलकर आणि त्याचबरोबरीने विराज, त्यानंतर वैभव कांबळे, अजय पवार अनेक खेळाडू त्यांच्या ताफ्यामध्ये पाहायला मिळतात. आणि असा जर विचार केला पूर्णतः काका सामन्याचा तर 3 षटकांमध्ये 51 धावा 51 रन रिक्वायर्ड्स. कोणत्या संघाला या ठिकाणी टॉप 5 मध्ये जाण्याचा हा बहुमान मिळेल? मॅचला करतोय आपण पुन्हा एकदा सुरुवात. ऑफिशियल रेफरी सामना सुरू करा, कारण आणखी एक सामना. तर नागेश्वर आवास आणि साई आवास या 2 संघामध्ये पुढची लढत आपण पाहणार आहोत. चला दोन्ही संघांना नाणेफेक यायचं आहे. पहिल्या चेंडूवरती मृणाल वळसोलकर याचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. पहिल्या चेंडूवरती कहाणी में ट्विस्ट. कम ऑन डीजे मास्टर. मृणाल वळसोलकर स्विच हिट मारण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी दांडी गोल केल्या. पहिला चेंडू अत्यंत चांगल्या रीतीने हाताळला गेला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल मंथनचा. मंथन डाकी खारेपाट विभागामधील एक सर्वात मोठं नाव, कमी वयामध्ये नक्कीच एक चांगला खेळाच्या माध्यमातून आला. मात्र आज प्रभावित केले केतनने. तसे फटके आज नक्की पाहण्यासारखे होते. प्रत्येक मॅच मध्ये असे नवीन सितारे आल्यानंतर त्यांचा खेळ नक्की अलिबाग क्रिकेटमध्ये बघायला मिळतो. चांगला चेंडू. 2 चेंडूवरती कोणतीही धाव नाही आहे. षटक क्रमांक पहिलं मंथन डाकीचं हे फार महत्वपूर्ण आहे. विराज स्ट्राईक वरती आपण बघतोय. विराज पेरेकर स्ट्राईक इन वरती उभा आहे. नॉन स्ट्राईक इन वरती यावेळेचा फुलटॉस. या चेंडूवरती फटका सजवता आला नव्हता आणि चेंडू सरळ या ठिकाणी शॉट मिड विकेटला गेला. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक आला आणि जोपर्यंत फेल करेल अगदी तोपर्यंत धावफलकावरती स्ट्राईक रोटेट केली गेली. 3 चेंडू आलेत आणि 3 चेंडूवरती आलेली ही पहिली धाव. गुणलेखक प्रणय भगत यांच्या माध्यमातून अत्यंत चांगलं गुणलेखन गेल्या 2 दिवसामध्ये आम्ही बघितलं. त्याबरोबर पराग भगत यांची देखील साथ, जयेश चुणेकर यांनी सुद्धा मदत केली. फटका हवेमध्ये मारण्यासाठी प्रवृत्त केलं. हे प्रेशर आहे, हा दबाव मैदानावरती आहे आणि आणखीन एक चांगला फलंदाज मैदानावरतून परतेल. विराज बॅक टू द पॅव्हेलियन. जर आपण विचार केला आधीच्या इनिंगचा तर पहिल्या षटकामध्ये त्यांच्याकडे 13 आल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये 10 आल्या होत्या. मात्र षटक क्रमांक 3 जे राजूने हाताळलं त्याच्यामध्ये तब्बल 27 आल्या आणि या मॅचला पूर्ण कलाटणी दिली गेली. या षटकाला सुरुवात करत असताना मृणाल बाद झालाय, विराज बाद झालाय आणि आता मात्र वैभव कांबळे मैदानावरती येत असताना पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती उभा असेल. 4 चेंडू आले, त्यामध्ये 2 विकेट गेल्यात आणि अजूनही या षटकामध्ये 2 चेंडू बाकी आहेत. नॉन स्ट्राईक इन वरती
फलंदाज विराज आणि स्ट्राईक वरती वैभव, गोलंदाजी करण्यासाठी मंथन डाकी. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा दबाव प्रक्षेपित करणारा होता. क्विक करवन, कारण व्हेरिएशन्स फार महत्वाचे आहेत. गोलंदाजी करत असताना फलंदाजाला जर या ठिकाणी नमवायचं असेल, नेस्त नाबूद करायचं असेल, निरुत्तरित करायचं असेल, तर मात्र मैदानावरती तुम्हाला व्हेरिएशन्स आणावे लागतील. 1 to go. हा फटका या ठिकाणी समोर खेळतो क्षेत्ररक्षक दिशेला आहे तैनात. एकदा मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत नाही वैभव. आणि यानंतर पहिलं षटक संपलं अत्यंत सफलतापूर्वक. हे षटक जर आपण पाहिलं तर हाताळलं गेलं. केवळ 2 धावा आणि 2 विकेट्स. काय गोलंदाजी केली. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूंवरती जिंकण्यासाठी 49 धावा. सामना थोडा फास्ट खेळवायचा आहे. आणखी एक मॅच या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न कोर कमिटीच्या वतीनं होणार आहे. बारा चेंडूंवरती सामना जिंकण्यासाठी 49 धावांची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे 24.50 प्रति षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. यावेळेस हा फटका क्षेत्ररक्षक दिशेला आहे. स्कोअर लेग रिजनला एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट होत नाहीये. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 48 धावा. समीकरण जर आपण पाहिलं तर 8 बिग हिट्स. प्रॅक्टिकली जर विचार केला तर 8 षटकार. प्रत्येक चेंडूवरती प्रहार हा एकमेव या ठिकाणी उपाय तुमच्याकडे उरलाय. यावेळेस चेंडू पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय की या चेंडू वाईड आहे आणि स्कोरबुक वरती अतिरिक्त धावेची नोंद केली जाते. 4 धावा आल्यात. बॅटची गडा होती आणि विराज पेरेकर बॅक टू द पवेलियन. कमान डीजे मास्टर. केवळ विकेट्स आणि विकेटचं पतन याच्या व्यतिरिक्त या सामन्यामध्ये मोठा फटका कोणत्याही फलंदाजाला लगावता येत नाहीये. प्रेशर, दडपण, मैदानावरती असलेला दबाव क्वालिफाय करण्यासाठी अजून सुद्धा वेळ निघून गेलेला नाहीये. जय मल्हार अलिबाग संघाने जर फटकेबाजी करायला सुरुवात केली सामन्यामध्ये परतू शकतात. अन्यथा या सामन्यामध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवताना शिवबा शिवरे. हा फटका पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट होता. क्षेत्ररक्षक आहे केतन, त्याच्या हातामध्ये चेंडू गेला. आणखी एक धाव आली. एका धावेने प्रतिस्पर्धी संघाचं काही बिघडणार नाहीये. मात्र जय मल्हार अलिबाग संघाचं या ठिकाणी गणित जुळण्यासाठी केवळ षटकार येणं गरजेचं असेल. वाईट चेंडू मैदानावरती आला. 6 धावा संख्येवरती 3 गडी बाद. यावेळेस अत्यंत चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू वळला होता आणि आधी ओळखलं होतं ही मानसिकता वैभव कांबळेची. आणि अगदी जर आपण विचार केला विकेट कीपर मंथन डाकी भूषणला नक्कीच या ठिकाणी गाईड करतात आणि भूषण अगदी एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. पुन्हा एकदा वाईट चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला नव्हता आणि अनदर डिलिव्हरी इज वाईड हिअर. आतापर्यंत जर आपण विचार केला तर
7 धावा धावफलकावरती आल्या. 7 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर लेगस्टिकच्या बाहेर आणखीन एक अवांतर चेंडू. हा सामना थोडासा लांबतोय. या षटकामधील हा 4था वाईड आतापर्यंत पाहायला मिळाला. 8 धाव संख्या बनली आहे. 51 धावा करायच्या. 51 रन रिक्वायर्ड. यावेळेच्या चेंडूवरती बीट केलाय वैभव कांबळेला. चेंजिंग पेस. काही चेंडू क्विकर टाकतायत, काही चेंडूवरती गती कमी करतायत. शॉर्ट ऑफ द लेग अँड शॉर्ट ऑफ द गुडलेन टाकण्यावरती फार मोठा भर आहे भूषणचा. एक चेंडू आपण पाहिला होता, वैभवने रिव्हर्स रन करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चांगल्या रीतीने तो वळवला सुद्धा होता. पुन्हा एकदा या मैदानावरती गोलंदाजचा बोलबाला या मॅच मध्ये बघायला मिळालाय. फलंदाजी करताना केतन आणि गोलंदाजी करताना भूषण मंथन. षटक क्रमांक 3. 2 षटकांनंतर आपण बघतोय धावफलकावरती 8 धावा आल्या. 8 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि अजूनही एक षटक येणं बाकी आहे. सामन्याकडे आपण बघतोय. धावफलकावरती धावा आल्यात 8. एक अंतिम षटक आहे. यावेळेचा चेंडू अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत धाव आणखी एक मिळेल आणि या एका धावेने धावफलकावरती पाच चेंडू आता बाकी आहेत. फटका जरूर चांगला खेळला क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला आणि चेंडू जाईल 1 बाउंस. सीमा रेषा पार. संघामध्ये आवास गावाचे 2 संघ, नागेश्वर आवास आणि साई आवास. हेड एंड टेल इथे नाणेफेक जिंकते. नागेश्वर आवास संघ नाणेफेक जिंकले. आपला निर्णय काही क्षणात या ठिकाणी मिळेल. तर जाऊया मैदानाकडे. या मॅच मध्ये आपण बघतोय पूर्णतः निर्विवाद वर्चस्व गाजवताना शुभ आशिवरे संघ. 2 चेंडू अद्याप बाकी आहेत. जयची गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे आणि 2 चेंडू नंतर काळभैरव क्रीडा मंडळ आवास भगतळी यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये जाणारा आणखीन एक संघ आपल्याला मिळेल. जोगेश्वरी माता आवास हा पहिला संघ ज्याने क्वालिफाय केलाय फॉर टॉप 5. आणि अजूनही थोडी प्रतीक्षा आहे नावासाठी. वाईट चेंडू मैदानावरती आलाय. आणि या पूर्णतः काळभैरव क्रीडा मंडळ आवास भगतने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये शिवबा आशिवरे हा दुसरा संघ ठरतोय जो टॉप 5 मध्ये क्वालिफाय करतोय. या संघाचं मी हार्दिक अभिनंदन करतोय. किंबहुना चला फिल्डिंग. तर नागेश्वर आवास